नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. अवैध दारू निर्मितीच्या विरोधात चाकण उत्तर पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे 5 लाख रुपये किमतीचे 10,000 लिटर गावठी दारू तयार करण्याचे रसायन जप्त केले आहे. डोंगराच्या पायथ्याशी झाडा-झुडपात हे रसायन लपवून ठेवण्यात आले होते. या प्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई सुमित जगझाप यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी सावित्रीबाई बिरबल राठोड वय वर्ष 56 राहणार भोसे तालुका खेड या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी महिलेला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस पथक गस्तीवर असताना त्यांना मौजे भोसे गावच्या हद्दीत एका तलावाजवळ संशयास्पद हालचाली दिसल्या. झाडाझुडपात शोध घेतला असता आरोपी महिलेने दारू तयार करण्यासाठी गुळ मिश्रित रसायन भिजत घातल्याचे आढळून आले. सुमारे 10,000 लिटर रसायन पोलिसांनी जागीच नष्ट केले असून या बेकायदेशीर व्यवसायावर पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. चाकण मार्केट यार्डच्या पाठीमागे गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला पोलिसांनी पकडले आहे. त्याच्या ताब्यातून सुमारे 25,100 रुपये किमतीचा 550 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी सहाय्यक फौजदार सुनील बबन शिंदे यांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रमण कुमार तपेंद्र मंडल वय वर्ष 22 राहणार बिरदवडे चाकण याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अद्याप अटकेत नसून पोलीस त्याचा पुढील शोध घेत आहेत. पोलीस पथक गस्तीवर असताना आरोपी रमण मंडल हा संशयास्पदरित्या फिरताना आढळला. त्याची झडती घेतली असता विक्रीसाठी आणलेला गांजा हस्तगत करण्यात आला. अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी ही कडक कारवाई केली आहे. जमिनीच्या वादातून चाकण पालिकेच्या एका माजी नगरसेवक महिलेवर आणि तिच्या 8 वर्षांच्या मुलीला बेदम मारहाण केल्याची घटना चाकणमधील आगरकरवाडी येथे घडली आहे. आरोपींनी फिर्यादी महिलेच्या डोक्यात काचेची बाटली मारून तिला गंभीर जखमी केले. या प्रकरणी अश्विता हनुमंत कुऱ्हाडे वय वर्ष 31 राहणार चाकण यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी गंगूबाई कुऱ्हाडे, हनुमव्वा बंडीवडर, रेश्मा बंडीवडर आणि शंकर बंडीवडर सर्व राहणार चाकण आणि कर्नाटक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. फिर्यादीच्या पतीची कर्नाटकातील वडिलोपार्जित जमीन रस्त्याच्या कामात जात असून त्यासाठी ते सही करण्यास तयार नाहीत. याच रागातून आरोपींनी हा हल्ला केला. आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यावर बाटलीने तर हातापायावर लाकडी दांडक्याने प्रहार केले. इतकेच नाही तर 8 वर्षांच्या चिमुरडीलाही मारहाण करण्यात आल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील आंबोली परिसरातून दररोज मोठ्या प्रमाणात हायवातून माती उपसा होत आहे. अहोरात्र सुरू असलेल्या माती वाहतुकीने रस्त्यांची चाळण झाली आहे. बांधकाम विभाग खड्डे बुजवण्याबाबत कांडोळा करत आहे. या भागातील रस्त्यावर माती उधळत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शिरोली पाईट आंबोली वांद्रा या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या घरांमध्ये मातीचे थर साचत आहेत. संतापलेल्या पाळू गावाच्या ग्रामस्थांनी धुलीवंदनाच्या दिवशी रस्त्यावर संबंधित गाड्या अडवून ठेवल्यामुळे खळबळ उडाली. अखेर वाहन चालक आणि मालकांनी नरमाईची भूमिका घेतली तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी करून उपाययोजना करण्यात येईल असे सांगितल्यावर अडवलेल्या मातीच्या गाड्या सोडवण्यात आल्या. महसूल विभागाचे अधिकारी माती तस्करीकडे अर्थपूर्ण कानाडोळा करत असल्याचा आरोप होत आहे. मंगळवारी दिनांक 3 मार्च रोजी आळंदी देवाची येथील मरकळ रोड परिसरात PRK पार्कच्या जवळ असलेल्या नगर परिषद नगरपालिका महिला कर्मचारी यांच्याच घराजवळ भला मोठा साप दिसून आल्याने एकच खळबळ उडाली. सर्पमित्रांना याबाबतची माहिती देण्यात आली. सर्परक्षक आकाश सूर्यवंशी व मनोज गायकवाड यांनी सादर ठिकाणी 5 ते 6 फूट लांब असलेल्या नागाला सुखरूप पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडले. आळंदी परिसरात एवढा मोठा नाग पहिल्यांदा आढळून आल्याचे स्थानिकांनी सांगितले. साखर एमआयडीसी हद्दीत मर्सिडीज कंपनीच्या शेजारी उच्चदाब सुमारे 400 kV विद्युत लाईन खाली मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत असून त्या ठिकाणी मोठी आग लागली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चाकणमधील कार्यकर्त्यांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली व आग आटोक्यात आणण्यासाठी तत्परतेने प्रयत्न केले. तुकाराम बीज सोहळ्यासाठी PMPML सज्ज झाले असून 4 मार्च ते 6 मार्च या कालावधीत देहू गावासाठी 125 जादा बसेस सुटणार. 125 जादा सोडण्यात आल्याने वारकऱ्यांचा प्रवास सुखकर होणार आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त तुकाराम बीज देहू गावात होणारी भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन पुणे महानगर परिवहन महामंडळाने भाविकांच्या सोयीसाठी विविध मार्गावरून 125 जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या वर्षातील पहिले चंद्रग्रहण 3 मार्च रोजी होते. ग्रहण काळात दुपारी 3:20 ते सायंकाळी 6:50 या वेळेत आळंदीमध्ये भाविकांनी माऊलीच्या समाधीवर जलाभिषेक केला. सायंकाळी 7 ते 8:30 पर्यंत पावमान पूजा होऊन श्रींना नैवेद्य व श्रींची धुपारती संपन्न झाली.
चंद्रग्रहणानिमित्त इंद्रायणी घाटावर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. इंद्रायणी घाटावर अनेक साधक होम हवन विधी करताना दिसत होते. तसेच काही इंद्रायणी नदीमध्ये उतरून जप तप विधी करताना दिसून येत होते. ग्रहण काल संपताच अनेक भाविकांनी पवित्र इंद्रायणी नदीमध्ये स्नान केले. पाळू येथे ओढ्यावर सुरू असलेल्या बंधाऱ्याच्या पायाच्या कामात सिमेंटच्या अस्थिरीकरणात चक्क दगडधोंड्यांचा वापर होत असल्याचं स्थानिक नागरिकांनी व्हिडिओ पाठवून कळवलाय. प्रशासनानं डोळ्यावर कातडे ओढल्यानं नागरिकांनी हे प्रकार उजेडात आणले. पाळूच्या वड्याला चाललेला बंधारा, त्यामध्ये आडव्या बीममध्ये दगडमाल टाकून हे असे दगड त्याच्यामध्ये आळंदी येथील वडगाव रोड येथे फुटपाथवरील ड्रेनेज लाईनमधील अस्वच्छ पाणी मुख्य रस्त्यावर येत आहे. त्यामुळे त्या परिसरात दुर्गंधी पसरते. गेल्या 2 दिवसांपासून ही परिस्थिती असल्याचं स्थानिक नागरिक सांगतात. खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील आंबोली परिसरातील मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत विराम भलवडी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक मुक्ती अभियान राबवत 3 पोती प्लास्टिक जमा केलाय. महाराष्ट्र राज्यातील पशुसंवर्धन विभागातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झालंय. महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यक संघटनेनं प्रशासनाच्या अन्यायकारक धोरणाविरोधात राज्यभर टप्प्याटप्प्यानं आंदोलनाची घोषणा केली आहे. होळी पौर्णिमा आणि धुळवडीला वीर देवाची मिरवणूक काढण्याची प्रथा आजही ग्रामीण भागात विविध गावातून साजरी केली जाते. गावगाड्यात भावकीचे वाडे असतात. धुळवडीच्या सायंकाळी भावकीच्या प्रथेनुसार लहान मुलांना सजवण्यात येऊन गावातून त्यांची मिरवणूक काढण्यात येते. गाव कुसाबाहेर विरोबा देवाच्या नावानं उकडलेल्या हरभऱ्याचे नैवेद्य दाखवून प्रसाद वाटप करण्यात येतं. पुन्हा लहान मुलांना घेऊन भावकीच्या अंगणात आणून महिला लहान मुलांचे पूजन करून त्यांना ओवाळतात. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अजून सुद्धा ही प्रथा पाहायला मिळते. होळी हा सण आनंदाचा. आळंदी येथील माऊली मंदिरात धार्मिक विधिवत परंपरेनं होळी साजरी करण्यात आली. होळी दहनाआधी तिचे विधिवत पूजन देवस्थानचे प्रमुख यांच्या हस्ते झालं. पूर्वीपासूनच चालत आलेल्या परंपरेप्रमाणे यंदाही आळंदीतील नागरिकांनी सुद्धा माऊली मंदिरातील होळीसाठी गोऱ्या मंदिरामध्ये दिल्या. मंदिरातील या होळी दहनावेळी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते. चाकण एमआयडीसी क्षेत्रात सुरू असलेल्या रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याची तक्रार कामगार करतायत. याबाबत प्रशासनाने अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याचा आरोप होतो. चाकण नगर परिषद मार्फत जिल्हा परिषद मुलींची शाळा येथे ओढा संरक्षक भिंत काम सुरू झालंय. यामुळे मुलींच्या शाळेत चांगली सुरक्षा निर्माण होणार आहे. याबाबत शाळा प्रशासनानं नगर परिषदेकडे मागणी केली होती आणि त्यानुसार आता काम सुरू करण्यात आलंय. चाकणमध्ये होळी करा लहान पोळी करा दान हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी चाकण शहरामधून हजारो पोळ्यांचे संकलन करण्यात आले. संकलित केलेल्या पोळ्या चाकण पठारवाडी जवळील कातकरी वस्तीतील लहान मुलांना अन्नदान म्हणून देण्यात आल्या. त्याचबरोबर कोयाळ येथील स्नेहवन या संस्थेतील मुलांसाठीही पोळ्या देण्यात आल्याचे मनोहर बापू शेवकरी व अंधश्रद्धा निर्मूलन समिती चाकणचे पदाधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले. राजगुरुनगर शहरालगतच्या चांडोली येथील कातकरी समाज बांधवांसाठी होळीचा सण गोड व्हावा यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने पुरणपोळी व जिलेबी वाटप करून होळी साजरा करण्यात आला. होलिका दहनानंतर आज दुसऱ्या दिवशी मंगळवारी 3 मार्च रोजी धुळवड साजरी करण्यात आली. आज सकाळपासूनच खेड तालुक्यात धुळवडीचा उत्साह दिसून येत होता. विशेषतः लहान मुले व तरुणाई मोठ्या प्रमाणात धुळवड साजरी करताना दिसून आली. चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी शहरासह खेड तालुक्याच्या गावागावात या सणाचा उत्साह दिसून आला. ठिकठिकाणी कोरडे रंग एकमेकांना लावत तर कोणी पाण्याच्या पिचकारीने एकमेकांच्या अंगावर रंग उडवताना दिसून येत होते. आळंदीमध्ये इंद्रायणी घाटावर सुद्धा वारकरी संप्रदायातील विद्यार्थ्यांनी एकमेकांना रंग लावत मोठ्या उत्साहात धुळवड साजरी केली. या उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी ठिकठिकाणच्या चौकात पोलीस प्रशासन असामाजिक प्रवृत्ती आणि नागरिक व महिलांना त्रास देणाऱ्या शिमग्याच्या सोंगावर विशेष लक्ष ठेवून होते. खेड तालुक्यात धुळवडीचा सण नेमका कसा साजरा झाला यावर थोडक्यात नजर टाकूया.
भोसे फाटा ते वाकी फाटा येथील दुहेरी रस्ता होऊन 1 वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. की काळूसवरून जो जाणारा रस्ता आहे भोसे ते वाकी, हा रस्ता गेले 1 वर्षापासून पूर्ण झाला आणि ज्यावेळेस तो रस्ता झाला त्याच वेळेस तो पूर्ण निकृष्ट दर्जाचा रस्ता होता. संबंधित अधिकाऱ्याला, संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराला आम्ही त्यावेळेस सांगितले बी होतं. आमदार साहेबांना सुद्धा त्या संदर्भात कल्पना दिली होती, परंतु त्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची चौकशी झाली नाही आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टदारावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. आज वर्ष झाले. त्या वर्ष झाल्यानंतर 6 महिन्यात त्या रस्त्याला पूर्ण खड्डे पडले. काम चालू असताना एकही इंजिनियर त्या ठिकाणी हजर नव्हता. लेअर किती टाकलाय, त्याच्यामध्ये किती डांबराचं प्रमाण आहे हे कुणी त्याच्यामध्ये बघितलं नाही. आमच्या सर्व ग्रामपंचायत बॉडी असेल, सर्व ग्रामस्थ असेल, वेळोवेळी त्यांना विरोध करायचं काम केलं, परंतु त्यावर कुठलीही दखल न घेता त्या तशाच पद्धतीने त्यांनी काम चालू ठेवलं. त्यांचं पेमेंट थांबायला पाहिजे होतं, त्यांना त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे होती, त्याच्यावर देखरेख किंवा करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी यायला पाहिजे होतं, पण तशी परिस्थिती आतापर्यंत दिसली नाही आम्हाला. आणि नंतर आता 1 वर्षाच्या कालावधीनंतर आता जे खड्डे झाले होते ते खड्डे बुजवण्याचं काम आता चालू होतं. तर आता 2 दिवसात आम्ही बघितलं तर खड्डे अत्यंत निकृष्ट दर्जाचे खड्डे बुजवले जातात. कुठल्याही प्रकारच्या ठिकाणी माती काढली जात नाही, खड्डे खडी तशी ठेवली जाते. डांबर टाकताना सुद्धा ते काही निम्म्या भागावर डांबर टाकलं तर निम्म्या भागावर तसे डांबर ठेवलं जातं. म्हणजे हे इतकं अशा पद्धतीने गलथान कारभार या ठिकाणी या रस्त्याच्या बाबतीत चालू आहे. तर हे आम्ही वारंवार या ठिकाणी संबंधित पीडब्ल्यू खात्याला आणि संबंधित पीएमआरडीला त्या अधिकाऱ्याला सांगितलेलं असून सुद्धा त्याच्यावर कुठल्या प्रकारची आजपर्यंत दखल झालेली नाही. म्हणजे आम्हाला सांगायचं एवढंच की आता काळेश्वर मंदिराच्या जो बाजूला पूल आहे तो पूलही बी निकृष्ट झालेला आहे. पुलाचे सुद्धा आता ते खूप म्हणजे धोकादायक ते पूल झालेला आहे. मागच्या वेळेस सुद्धा आम्ही त्या ठिकाणी बातमी दिली होती. आणि त्या पलीकडचा जो रस्ता अर्धा किलोमीटरचा आहे तो रस्ता सुद्धा त्या ठिकाणी खड्डे भरले नाही, रस्ता केला नाही. ते कशा पद्धतीने काम थांबवलंय हे आम्हाला अजून अद्याप कळलं नाही. आज ती परिस्थिती बघितली तर त्या पुलाच्या आजूबाजूला दोन्ही बाजूने मोठे खड्डे पडलेले आहेत आणि जाणाऱ्या गाड्या अतिशय धोकादायक पद्धतीने या ठिकाणी जातात. म्हणजे या ठिकाणी नंतर काही अपघात सुद्धा होऊ शकतो. तर ते या पद्धतीने आमदार साहेबांना बी सांगितलंय, खासदार साहेबांनी सुद्धा या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे. आदरणीय आपले अमोलजी कोल्हे साहेब यांनी सुद्धा या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे. कारण पीएमडब्ल्यूच्या रस्त्याच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर कुठल्याही प्रकारच्या चाऱ्या होत नाही. संबंधित अधिकारी त्यावर दखल घेत नाही आणि दखल न घेतल्यामुळं कामं निकृष्ट होऊन सुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टरचं पेमेंट निघलं जातं. हे दुर्दैव आहे. म्हणून या ठिकाणी अतिशय काळजीपूर्वक ही दखल शासनाने घेतली पाहिजे, संबंधित अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. नसेल तर ते जे काही कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना काळ्या यादीमध्ये टाकले पाहिजे. अशा पद्धतीची कामं झाली तर हे कामं इथून पुढे कोणी सहन करणार नाही. म्हणून आमदार साहेबांनी यावर दखल घेऊन, खासदार साहेबांनी दखल घेऊन यावर तातडीने त्यावर दखल घेऊन त्याच्यावर कारवाई व्हावी आणि तो संबंधित रस्ता व्यवस्थित दुरुस्त करावा ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर वारंवार होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून पर्यायी मार्ग उभारण्याची मागणी सातत्याने होत होती. याच पार्श्वभूमीवर विधानसभा अधिवेशनात आमदार बाबाजी काळे यांनी ठाम भूमिका मांडत शिरूर, चाकण, तळेगाव, कर्जत, उरण मल्टीनोडल कॉरिडॉर उभारण्याची मागणी केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आता राज्य सरकारने हिरवा कंदील दिला असून या महत्वाकांक्षी प्रकल्पाला गती मिळण्याची चिन्हे आहेत. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर गेल्या काही महिन्यात अनेक वेळा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. नुकत्याच घडलेल्या घटनेत तब्बल 30 तासाहून अधिक काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघात, वाहन बिघाड आणि दुरुस्ती कामांमुळे हजारो प्रवासी, नोकरदार आणि मालवाहू वाहन चालकांना तासनतास अडकून पडावे लागले. या पार्श्वभूमीवर एकाच मार्गावर अवलंबून असलेली मुंबई पुणे वाहतूक व्यवस्था किती असुरक्षित आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. या समस्येवर दीर्घकालीन उपाय म्हणून सुमारे 135 किलोमीटर लांबीचा 4 पदरी शिरूर, चाकण, तळेगाव, कर्जत, उरण कॉरिडॉर प्रस्तावित करण्यात आला आहे. हा मार्ग कार्यान्वित झाल्यास पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नगर रस्त्यावरील वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या कॉरिडॉरमुळे शिरूर आणि चाकण एमआयडीसीतील औद्योगिक वाहतूक थेट उरण येथील बंदराशी जोडली जाणार असल्याने माल वाहतूक अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे. परिणामी मुंबई पुणे द्रुतगती मार्ग तसेच नगर रस्त्यावरील गर्दी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. या मार्गामुळे पुणे, पिंपरी चिंचवड परिसरातील वाहतुकीवरील ताण 70 ते 80% कमी होऊ शकतो. या संदर्भात अधिवेशनात मुद्दा उपस्थित करून
राज्य सरकारचे लक्ष वेधण्यात आमदार बाबाजी काळे यशस्वी ठरले आहेत। आता या प्रकल्पाच्या मंजुरीनंतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला गती मिळावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। मुंबई पुणे मार्गावरील वाढती वाहतूक आणि औद्योगिक विकास लक्षात घेता शिरूर कर्जत उरण कॉरिडॉर हा भविष्यातील दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा पर्याय ठरणार असून या प्रकल्पाकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। सातत्याने मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी होते, याला पर्याय म्हणून सभागृहात नेहमीच या रस्त्यासाठी आग्रह धरला। हा रस्ता केवळ खेड तालुक्यासाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या रस्त्याचा फायदा होईल। लवकरच यावर योग्य निर्णय होईल आणि खेड तालुक्याच्या पर्यटनाला चालना मिळेल। त्याचबरोबर खेड तालुक्यासाठी हा रस्ता नक्कीच भाग्यरेषा ठरेल, असे खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी सांगितले आहे। आपल्या खेड तालुक्यामधून शिरूर त्याचबरोबर शिरोली आणि कर्जत उरण पनवेल हा रस्ता यापूर्वी अनेक वेळा त्याचा आराखडा शासनासमोर सादर केला। आळंदी, दापोली व महाड येथे धम्म सहल संपन्न। आळंदी येथील तक्षशिला बुद्धविहार समितीच्या वतीने सामाजिक, धार्मिक व प्रबोधनपर उपक्रमांची परंपरा कायम राखत रत्नागिरी, दापोली आणि रायगड, महाड येथील ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी एक दिवसीय धम्म सहलीचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते। या दौऱ्यात आंबेडकरी चळवळीसाठी प्रेरणादायी ठरलेल्या क्रांतीभूमींना भेटी देऊन अभिवादन करण्यात आले। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।